प्रत्येकाला अरेगंट वाटू शकतो. म्हणजे याच्या अगोदरच जे म्हटलं की तुम्ही आतून एक आणि बाहेरून एक हे असता कामा नये. माझं ते नेचर आहे. कधी कुणी त्याला डिप्लोमसी म्हणत असेल, कधी कुणी त्याला स्ट्रॅटेजीचा पाठ म्हणत असेल, असेलही. बट डिप्लोमसीच्या नावाला की डुप्लिसिटी करू नये माणसाने. डिप्लोमसी करावी, दॅट इज इन द लार्जर पब्लिक इंटरेस्ट, नॉट पर्सनल गेन्स. डुप्लिसिटी असू नये. म्हणून मला कोणत्याही गोष्टीमध्ये काम करताना, विचार करताना हे मला असं मी वेगळं काहीतरी बोलणार, वेगळं काहीतरी आहे की माझ्याकडून एखादा व्यक्ती आला, काम सांगितलं की हे काम आहे आणि मला दिसतंय की ते होत नाही, तर मी त्यांना नाही म्हणून सांगतो. तर कदाचित समोरच्याला ते असं वाटत असेल की अरे असं कसं अरगंटली म्हणतो नाहीये. बघून सांगतो, अभ्यास करून सांगतो, 2-4 दिवसांनी या म्हणा सांगतो, मला नाही आवडत ते. तर मला जर स्पष्टपणे दिसतंय की नाही आहे, तर मी नाही म्हणून सांगणार. ते कदाचित अरगंट वाटत असेल. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की मिक्स होणे. आता प्रत्येकाचं एक बाय नेचर एक असतं मिक्स होणे. मला जोकिंगली माझे जे काही कमी मित्र आहेत, खूप जास्त नाही आहेत, जे काय आहेत, ते म्हणतात रात्री तू पार्टीला वगैरे कुठं जात नाही. कारण पार्टी आली की मग इंटरॅक्शन आलं, इंटरॅक्शन आले की तुमची मैत्री वाढते, गप्पा होतात. आता मी ड्रिंक घेत नाही, त्याच्यामुळे पार्टीदाराचा काही संबंध येत नाही. आणि मग माझे मित्र, काही मित्र जे ड्रिंक घेतात ते मला पार्टीला बोलवत पण नाहीत. आता यासाठी बोलत नाही की ड्रिंक घेतलं आणि कंट्रोल सुटलं आणि काही बोललं तर याला जर काही माहीत पडलं तर काय करायचं. त्याच्यामुळे मैत्री वाढत नाही. आता इंटरॅक्शन जास्त नाही झाली म्हणजे माझा स्वभाव त्यांना कळत नाही. आता माझा स्वभाव तुम्हाला नाही गेला, मग तुम्ही करणार नाही, ठीक आहे, तो तसाच आहे तो. मग तुम्ही तसा म्हणता, तो समोरचा अरगंट म्हणून आक्षेप घेतो का तो फोतराट म्हणून घेतो मला माहीत नाही. तर तुम्ही जो इन्सिडेंट सांगितला तो 10वीचा आहे. म्हणजे ताडसोन्ना गावातून औरंगाबादला आलो. 2-3 महिन्यांनी भावानी सिनेमाला पाठवलं, कारण आमच्याबरोबर आणखी गावातले 2 जण राहत होते, त्यांच्यावर गेलो. आता सिनेमा त्याच्या अगोदर मी बघितलेला नव्हता, मला माहितीही नव्हतं सिनेमा काय असतो. गेलो, बघितला, काय ते बहुतेक अमिताभ होता. आता अमिताभ होता का दुसरं कोणी होतं हे पण आठवत नाही. बघितलं, ते काहीतरी डेथ झाला. तर शॉक बसला. म्हणजे आपण असं जनरली कुठे चाकून हे मारामारी असं पण काही जनरली बघत नाही. गावात असतात खोऱ्याने दगडाने मारा, चाकू बिकूच्या जनरली आपण बघत नसतो. त्या मी पण केलेल्या आहेत लहानपणी असताना. 2-3 महिन्यात तो माणूस जिवंत होतो. तो आय ॲक्च्युली आस्क्ड, म्हणजे आमच्याबरोबर त्यावेळेस सुनील माने म्हणून आमच्याच रूममध्ये राहायचे, त्याला विचारलं होतं, तोच होता बरोबर, की जिवंत कसं झाला. आता त्याने 2-4 सिनेमा किंवा काहीतरी बघितलेले होते, समजेल म्हणा, आणखी पुढच्या सिनेमामध्ये तुला आणखी समजेल जिवंत कसं होतंय म्हणून. आता तुम्ही जो इनोसन्स होता ना, तो हा आहे की आपल्याला ती आयडिया नसते, गावातून आल्यामुळे त्या गोष्टी माहीत नसतात. आता हे असं ॲक्टिंग करतात, म्हणजे त्याचं जर एक्सटेन्शन केलं म्हणजे ॲक्टिंग करणे आणि ॲक्शन घेणे, मला वाटलं ते फोर्थ राईट आणि ॲग्रेस मला तेवढाच फरक आहे. मी ॲक्टिंग करत नाही, मी फक्त ॲक्शन घेतो, जे काय आहे ते ऑनेस्टली सांगतो. तो इनोसन्स त्याच प्रसंगात पुरतं मी बोललो.